मी यात्रेतून खूप साऱ्या वस्तू घेतल्या. तर नमस्कार मंडळी. मस्तपैकी संध्याकाळी चहा बनवला आणि चहासोबत बिस्किट एन्जॉय केलं आणि ॲक्च्युली ना मी चहा खूप मस्त बनवते. सो चहा वगैरे पिला आणि कालच्या मी यात्रेतून ही चिनी मातीची अशी भांडी घेतली, जी की मी लास्ट टाईम पण घेतलेली. यावेळेला 3 घेतली, गेल्या वेळेला पण 3 घेतलेली. यामध्ये ब्लॅकमध्ये घेतली आणि असं फ्लॉवर पॉट घेतला, जो की बेडरूममध्ये ठेवण्यासाठी काहीतरी मस्त डेकोरेट वाटेल त्याच्यासाठी. आणि देन ही उशी घेतली हार्ट शेपमध्ये, जे की मी इथे सेट केले. एक ज्वेलरीचा सेट, मोबाईलचं कवर आणि हे तर मला हवंच होतं. कुर्तीज, स्कार्फ किंवा मेकअपचं ठेवायला, साड्या ठेवायला, हे सगळ्या छोट्या-मोठ्या ज्या वस्तू होत्या ना, त्या मी सगळ्या उचलून आणल्या. आणि आता रोजच जायचं, त्याच्यामुळे नवीन-नवीन वस्तू घेऊनच येणार. रिटर्न आम्ही आज यात्रेचा होता 3रा दिवस. आज रिटर्न आम्ही यात्रेत गेलेलो आणि ॲक्च्युली आज ना खूप जास्त गर्दी होती. म्हणजे सेकंड डेला बिलकुल पण नव्हती. पण आज खूप गर्दी आहे. जरी पाळणे नसले ना, तरी दुकानं इतकी आहेत ना, की वस्तूच संपत नाही. मग रुमालांचे सेट वगैरे किंवा बेडशीट वगैरे या सगळ्या वस्तू घेतल्या. त्याच्यासोबत हे मला असं पण घ्यायचं होतं. मग काय चिनी बोरं होती ना, ती मी एन्जॉय करत करत गेली. मग रबर वगैरे छोट्या-मोठ्या वस्तू सगळ्या उचलल्या आणि बॅग घेतल्या आणि रिटर्न घरच्या रस्त्याला निघाली. इतकी गर्दी होती ना गाईज, सिरियसली खूप जास्त गर्दी. पण त्याच्यामध्ये पण मी खूप सारी शॉपिंग केलं आणि अजूनही 2-3 दिवस आहेच. सो मी 2 दिवस तरी रिटर्न जाणारच यात्रेत. एवढी सगळी मस्त वस्तू घेऊन नवऱ्याला लावलं धरायला, कारण धरून धरून ना माझे हात दुखायला लागले सिरियसली. आणि रिटर्न घरी यायला निघालो. अशी होती माझी आजची यात्रेतली शॉपिंग, जी की मी तुम्हाला उद्या दाखवेल. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.